श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। आणि जर आपल्या बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी आजारपण असतंच आणि त्या आजारपणातून बाहेर निघण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो। खूप प्रयत्न करूनही, खूप डॉक्टर करूनही, खूप मोठे ट्रीटमेंट घेऊनही तुमचा आजार जर बरा होत नसेल तर तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुमचा कसलाही आजार असू द्या तो 100% दूर होणार आणि त्या आजारातून तुम्ही बाहेर निघणार म्हणजे निघणार। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल की आपण पण ही सेवा केलीच पाहिजे। तर ती सेवा कोणती आहे बघा। तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये म्हणजे कोणाचं म्हणजे तुमच्या मिस्टरांचं दुखत असेल, मिस्टर आजारी असतील, सासूबाई आजारी असतील किंवा कोणाला गुडघ्याचा त्रास आहे, कोणाला पोटदुखीचा त्रास आहे, कोणाला त्वचेचा त्रास आहे किंवा कोणाला कॅन्सरने ग्रासलेले आहेत किंवा आणखीन काही आजार आहेत। लहान मुलांचा आजार आहे, लहान मुलांना असं बघा छोटे छोटे चट्टे यायला लागतात आरोग्य संदर्भात, म्हणजे जे पांढरे डाग म्हणतो आपण ते येत असतील किंवा लहान मुलांना नेमकं काय होतंय म्हणजे आजार तर आहेत पण नेमकं काय होतं ते समजत नाही किंवा घरात नेहमी कोण ना कोणतरी आजारी असतं, सतत आजार पण येत असतं, तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांना शरण जाऊन आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली पाहिजे बघा। त्या सेवेने आपल्या घरातलं आजारपण तर जातच जातं पण आपल्या घरावर आपल्यावर स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त कायम राहतो। तुम्हाला माहिती आहे नित्य सेवेमध्ये 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपण रोज करतो आणि दुसरी गोष्ट 3 अध्याय म्हणजेच श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आपण रोज वाचतो। ह्या तर आपल्या बेसिक म्हणजे सेवा झाल्या, ह्या तर आपल्या नित्य सेवा झाल्या, ह्या रोजच्या सेवा आहेत। त्याचबरोबर आपण 1 माळ गायत्री मंत्राचा केला पाहिजे। 1 माळ गायत्री मंत्र जप करून पाणी भरून घरातील आपण ते पाणी सगळ्यांना प्यायला द्यायचं। आणि चौथी सेवा म्हणजे भगवान शंकराच्या पिंडीवर म्हणजेच काय कोणती पिंड नसली पाहिजे आपल्या घरामध्ये बघा, जिथे नाग आणि नंदी ज्याच्यावर आहे अशी पिंड आपल्याला घरात ठेवायची नाही। फक्त नाग आणि नंदी नाहीये अशी पिंड आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पिंडीवर आपल्याला 1 माळ महामृत्युंजय मंत्राचा आणि रुद्र अभिषेक आपल्या नित्य सेवेत आहेत ते म्हणून अभिषेक करायचा, फक्त पाण्याने करायचा तरीही चालेल आणि ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचं। आजारी व्यक्तीला प्यायला दिल्यावर म्हणजे घरात जर तुम्ही सगळ्यांनीच घेतलं तरी चालेल पण तुम्ही जास्त आजाराने ग्रासलेली जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही संकल्प सोडलेला असतो, मग त्याच व्यक्तीला तुम्ही ते पाणी प्यायला द्यायचं। त्याच्यानंतर 28 पारायण तुम्ही श्री दुर्गा सप्तशती पोथीचे करायचे। सगळे जे सेवेकरी आहेत किंवा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथ काय आहे समजून घ्या आणि त्याचे तुम्ही 28 पारायण करायचे आहेत। 1 पारायण तुमचं म्हणजे सगळा ग्रंथ वाचलं तर तुमचं 1 पारायण होतं। असं तुम्हाला 28 दिवस 28 पारायण केले तरीही चालतील। त्याच्यानंतर 16 वेळा तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि 11 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे। ह्या सगळ्या सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्या सेवा जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्हाला फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही आहे। कारण ह्या सेवा इतक्या प्रभावशाली आहेत की साक्षात 11 माळी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा करता त्यावेळेस तुम्ही स्वामींना साक्षात आवाज देत असता, हाक मारत असता, कळवळून तुम्ही स्वामींना मिठी मारत असता।
त्यामुळे साक्षात स्वामी, तुम्ही स्वामींचं नाव जेव्हा नाम जपता तेव्हा स्वामी साक्षात आपल्या सोबत असतात. त्याच्यानंतर गायत्री मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे. त्याचं पाणी करून म्हणजे कसं, 1 ग्लास घ्यायचा तेव्हा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 1 माळ म्हणजेच 108 मण्यांची असते ती, आणि ते पाणी तुम्हाला जे आजारी व्यक्ती आहेत त्यांना प्यायला द्यायचं. त्याच्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना जे सोमवार धरतात किंवा जे नित्यसेवेमधले जेव्हा तुम्ही महाशिवरात्री झालं किंवा काही जण तर रोज करतात, महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक आपल्या नित्यसेवेमध्ये अध्याय दिलेले आहेत ते वाचा. आणि त्याच्यानंतर महामृत्यूंजय मंत्र तुम्हा सर्वांना माहिती आहे, महामृत्यूंजय मंत्राचाही तुम्ही जप करा. त्याच्यानंतरच महामृत्यूंजय मंत्र पण खूप प्रभावशाली आहे. महामृत्यूंजय मंत्र हा जेव्हा आपल्याला अकाल मृत्यू होतो तो टाळण्यासाठी महामृत्यूंजय मंत्र हा जपला जातो. खूप प्रभावशाली असा मंत्र आहे. त्या मंत्राचं तुम्हाला पाण्याने आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ तुम्हाला जे आजारी व्यक्ती आहेत त्यांना प्यायला द्यायचं. नंतर दुर्गा सप्तशतीचे 28 पारायण हे खूप प्रभावशाली आहेत. कारण या पारायणाने तुम्हाला माहिती आहे की साक्षात आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे कोणतंही काम जर तुमचं पूर्ण होत नसेल तर त्यात एकतर आपली कुलदेवीचा काहीतरी आपल्याकडून सेवा घडत नसते किंवा कुलदैवत असतं आपलं, त्यांची सेवा घडत नसते. आणि हे दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजेच आपल्या हातून कुलदेवीची सेवा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हे पाठ वाचत असता तेव्हा साक्षात आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. त्यामुळे हे 28 पारायण म्हणजे श्री दुर्गा सप्तशती वाचायलाही विसरू नका. ही सेवा खूप प्रभावशाली आहे. ह्या सगळ्या सेवा जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्हाला या सेवेचं फळ खरंच मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना असं दबावल्यासारखं होतं की एवढ्या सगळ्या सेवा मी कशा करू. ह्यापैकी तुम्हाला जी सेवा मनापासून करता येईल ना ती तुम्ही करा. कारण एखादी व्यक्ती मरणाच्या स्टेजला आहे तेव्हा आपण समोरचा जो सांगतो ना तो करायला तयार असतो. कारण आपल्याला फक्त मनात असतं की ती व्यक्ती वाचली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काही करू शकतो. मग ते दुर्गा सप्तशतीचे मग ते किती पारायण असू द्या, किती मोठी सेवा असू द्या, आपण तेवढा वेळ बसतो आणि आपण त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ती व्यक्ती त्या आजारातून बाहेर पडलीच पाहिजे एवढं ठाम आपल्या मनामध्ये असतं, एवढा निश्चय आपल्या मनामध्ये असतो. आणि आपण त्या सकारात्मक विचाराने की नाही काही झालं तरी स्वामी माझ्या सोबत आहेत आणि त्या व्यक्तीला त्या आजारातून बाहेर काढणार म्हणजे काढणार, एवढी श्रद्धा ठेवून, एवढा विश्वास ठेवून आपण स्वामीची सेवा करतो आणि नक्कीच स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देतात म्हणजे देतात. आणि ती आजारी व्यक्ती त्या सेवेमुळे पूर्णपणे बरी झालेली असते. साक्षात गुरुमाऊली आपल्याला सांगतात की कुठलीही सेवा असू द्या पण जर ती तुम्ही मनापासून केली आणि श्रद्धेने विश्वासाने केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही. हे आपले स्वामी समर्थ महाराज म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊली सांगतात. कारण जी सेवा आपण मनापासून करतो, नियमपूर्वक करतो, त्या सेवेचं फळ साक्षात स्वामींना सुद्धा आपल्याला द्यावं लागतं. जो खरा भक्त असतो त्याची भक्ती इतकी दृढ पाहिजे, इतकी इच्छाशक्ती पाहिजे आपल्या सेवेमध्ये, एवढं सातत्य पाहिजे आणि एवढा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे की साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी येऊन आपल्याला त्याचे फळ दिलं पाहिजे. एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे आणि ती ताकद फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या सेवेने येते, रोज सातत्य ठेवल्याने येते. तुमच्या मनामध्ये फक्त एकच विचार पाहिजे की भले कितीही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कोणी मला कितीही टोमणे मारू द्या, कोणी कितीही काही म्हणू द्या, तरी पण मी एकाच गोष्टीला अडून राहणार, तो म्हणजे माझा खरेपणा, प्रामाणिकपणा आणि मी स्वामींची सेवा कधीही सोडणार नाही. एवढं निश्चय, एवढं मन जर तुमचं पवित्र असेल आणि तुम्ही तुमच्या मनाला जर असा निश्चय करून ठेवला असेल तर निश्चितच तुमचं
कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातले जे काही आजारपण आहे, आजारपणासोबतच बाकीच्या गोष्टीही तुमच्या घरामध्येच तुम्हाला सुधारलेल्या दिसतील. जसं की घरात पती पत्नीचं जमत नसेल किंवा घरात जर आर्थिक संकट येत असतील तर अशा गोष्टी सुद्धा एक सेवेचं, जेव्हा आपण स्वामींची एका प्रश्नासाठी सेवा करत असतो त्यातून आपले 1000 प्रश्न सुटत असतात.